अनुभवांच्या व्हिडिओमधून आपण रोज ऐकतोय की उपासना ही रोजच्या रोज नेमानं झाली पाहिजे, वेळेत झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अगदी मनापासून झाली पाहिजे. ह्या 3 गोष्टी झाल्या की खूप चांगले बदल आपल्याला आयुष्यामध्ये जाणवतात. खूप चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात आणि खूप आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आपण गाठल्यासारखं होतं. सगळ्या व्हिडिओमधून आपण हे ऐकतोय. पण तरीसुद्धा उपासना करताना बऱ्याच वेळेला आपल्याला झोप येते. आपण पण ठरवतो की ह्यांचा अनुभव ऐकला, त्यांचा अनुभव ऐकला की आपण ठरवतो की नाही आता उपासना नेटानं करायची. अगदी मनापासून उपासना घडली पाहिजे की जशी त्या ताईंनी, त्या दादांनी केली तशी घडली पाहिजे आणि आपल्याला खूप चांगला लवकर रिझल्ट मिळाला पाहिजे. खूप चांगला अनुभव आपल्याला पण आला पाहिजे. आईंची खूप लवकर कृपा झाली पाहिजे. प्रत्येकाला आपल्याला वाटतंय. पण उपासना करताना बऱ्याच वेळेला आपलं असं होतंय की खूप झोप येतात, खूप चिडचिड होता किंवा वाईट विचार उपासना करताना यायला सुरुवात होता. आता नको उपासना, कंटाळा आलाय, आता थोड्या वेळानं करू, असं व्हायला सुरुवात होत्या कधी-कधी. तर असे ज्या गोष्टी ज्यांच्याबरोबर घडतात, सगळ्यांबरोबरच ह्या गोष्टी सुरुवातीला होत असतात. पण उपासना करताना ह्या गोष्टी खूप जास्त जबाबदार आहेत की उपासनेमध्ये अशा म्हणजे आपल्याला झोप येणं, चिडचिड होणं किंवा वाईट विचार येणं, उपासना केली तरी समाधान नाही वाटणं, हे होतंय. हे सगळ्यात मेन महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. तर त्या आपण आधी थांबवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण उपासना करत असताना किंवा आपण आता भजनाच्या मार्गात आलेलो आहे, तर आपली संगत काय आहे ही पहिली बघितली पाहिजे. म्हणजे आपण अशा संगतीत तर नाही आहे ना, की आपण 1.5 तास भजन करतोय, पण येताना भजनावरून येताना किंवा भजन झाल्यानंतर आपण दिवसभरात नुसतं कुचाळक्या करणाऱ्या किंवा आपल्याला निगेटिव्ह आपल्या मनात विचार आणणाऱ्या लोकांबरोबर आपण जास्त बोलतोय का? आपल्या मनात वाईट विचार आणणाऱ्या लोकांबरोबर आपण त्यांच्या सहवासात जास्त राहतोय का? तर अशा लोकांपासून थोडंसं अंतर ठेवून राहिलं पाहिजे. भले ती लोकं घरात जरी असली तरी मोजकं ते बोलणं वगैरे झालं पाहिजे किंवा आपण लांब राहत असू तर ती गोष्ट चांगलीच आहे. तर ह्या गोष्टी ही गोष्ट एक पहिली पाळली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं खाणं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या लक्षात येत नाही. पण आपलं खाणं आपल्या उपासनेवर खूप जास्त परिणाम करतंय. तुम्ही म्हणाल कसं? तर आपण जे खातोय ते आपण कितपत पचवतोय ही गोष्ट खूप महत्त्वाची. म्हणजे आपला व्यायाम किती आहे त्याच्यावर आपलं खाणं डिपेंड असलं पाहिजे. आपला खूप जास्त शारीरिक व्यायाम. आता बऱ्याच भगिनी म्हणतात, "आम्ही तर दिवसभर काम करतोय, धुणं भांडी करतोय, लोटझाड करतोय, स्वयंपाक करतोय, कपड्यांच्या घड्या घालतोय, भाज्या निवडतोय." ह्याला शारीरिक व्यायाम म्हणायचा नाही. हे पहिली तुमचं जे मनात कुणाच्या असं असेल ना, की आम्ही हे व्यायाम करतोय, हा व्यायाम नव्हे. तर शारीरिक व्यायाम म्हणजे जी लोकं शेतात व्यायाम करतात म्हणा, जिममध्ये जाऊन एक 5-10 किलोमीटर रोज चालणं, असा ज्यांचा व्यायाम असेल त्यांना खाल्लेल्या गोष्टी पचतात. पण ज्यांचा व्यायाम कमी असेल, शारीरिक व्यायाम कमी असेल, तर त्यांनी 2च्या तिथं 1 भाकरी खाल्ली पाहिजे. 2 भाकरी खाऊ वाटत असेल तर 1 भाकरी खाल्ली पाहिजे. आणि मेन म्हणजे ज्या गोष्टी पित्त वाढवतील म्हणजे शाबू खिचडी म्हणा किंवा आपण तळलेले पदार्थ म्हणा, ज्या गोष्टी आहे पोहे, पित्त ज्या वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्यायाम कमी असणाऱ्या लोकांनी कमी खाल्ल्या पाहिजेत. का तर ह्या गोष्टींचा खूप जास्त परिणाम होतोय. पित्त वाढलं की चिडचिड होते, त्रास होतोय, मग झोप येते, जडत्व येते, खूप जास्त खाल्ल्यामुळं जडत्व येते आणि त्यामुळं मग उपासनेमध्ये झोप येणं, नको-नकोसं वाटणं, उपासना करताना चिडचिड होणं, वाईट विचार येणं, ह्या गोष्टी सगळ्या खाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळं खानपानाचं खूप लक्ष दिलं पाहिजे. पित्त वाढवणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जर तुमचं शारीरिक व्यायाम कमी असेल तर पित्त वाढवणाऱ्या गोष्टी कमी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. तेलकट, तळलेल्या गोष्टी कमी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. नाहीच खाल्ल्या पाहिजेत जर व्यायाम कमी असेल तर. ह्या गोष्टी फॉलो करा. बघा आपल्या उपासनेमध्ये खूप आपलं चांगलं मन लागायला लागेल.